मला 2 मिनिटं थांब. त्यांचा व्हिडिओ होता. मला 11:45 निघायचं होतं. गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, मात्र रुग्णालय प्रशासनाला कुठेही याच्यात जबाबदार धरलेलं नाहीये. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करून रुग्णालय प्रशासनाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतंय का? हो, शक्यता नाकारता येत नाही. मला असं वाटतं पहिला गुन्हा उशिरा का होईना दाखल झालाय त्याचं मी स्वागत करते, कारण का ती महाराष्ट्राची लेक आहे. कुठल्याही लेकीवर अन्याय होणार नाही ही आपल्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे. आणि मी स्वतः आणि मला असं वाटतं माझे सहकारी प्रशांत दादा जगताप यांनी कोर्टात धाव घेतलेलीच आहे. आणि जे कोणी ह्याच्यासाठी जबाबदार असतील, जे कोणी, त्यांना सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि एक तरी आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून एक SOP असली पाहिजे, ज्याच्यातून परत कुठल्याही घरातली लेक किंवा तिच्यावर असा अन्याय होता कामा नये. गुन्हा उशिरा दाखल झालाय, पोलीस संरक्षण सुश्रूत घैसास यांना देण्यात आले होतं. गुन्हा दाखल झालाय तरी अजून देखील ताब्यात घेण्यात आलेलं नाही पोलिसांकडून. अर्थातच तुम्ही स्वतःच बघताय की गेले किती दिवस समाजातल्या सगळ्याच लोकांकडून हा माणुसकीचा विषय, हा राजकीय विषय नाहीच आहे. दुर्दैवाने ज्या अतिशय म्हणजे ज्या पद्धतीने पहिल्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं होतं, माझ्या फार अपेक्षा होत्या, माझा विश्वास होता की माननीय मुख्यमंत्री आपल्याला आणि आपल्या लेकीला नक्की न्याय देतील. पण पहिल्या दिवशी जे स्टेटमेंट माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट किंवा जे वर्तन सरकारचं बघतोय त्याच्यात कुठेतरी मिसमॅच आहे असं दिसतंय. आणि दुर्दैव आहे की एका हत्येला जबाबदार असलेल्या लोकांना ज्या पद्धतीने आता निर्दोष साबित करण्यासाठी जी काय प्रयत्न चालले ते अतिशय दुर्दैवी आहे. घैसासांना IMAने पाठिंबा दिलाय. घैसासांना IMAने पाठिंबा दिलाय. त्यांचं म्हणणं आहे की पहिल्या जेव्हा अहवाल आला होता आणि त्याच्यानंतर अभिप्राय मागणे, पण जेव्हा पहिला अहवाल आला होता तेव्हा त्यांनी क्लीन चिट दिली होती, यांच्यावर कोणताही ठपका ठेवला नव्हता. मात्र अचानकपणे हा अहवाल बदलून त्यांच्यावर गुन्हा कसा दाखल करा? मला असं वाटतं अनेक अहवालांमध्ये न अडकण्यापेक्षा सत्य जे आहे त्याच्यावर आपण फोकस राहूया. त्याचं कुटुंब, त्यांचे 5 तास त्या हॉस्पिटलमधले होणारं ब्लिडिंग, त्या अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांच्या डोळ्याच्या समोर झालेल्या आहेत. तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवल्या आहेत. तर कुठला अहवाल काय म्हणतो ह्याच्यात न अडकूया नको. आपण फक्त जे सत्य आहे ते सत्य बाहेर आलं पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. यवतमाळच्या पाण्याच्या प्रश्नावर तुम्ही काल बोललात. अकोल्यातून एक बातमी अशी, पाणी टंचाई आहे, महिन्यातनं एकदा किंवा 2दाच पाणी येतं. हे खूप दुर्दैवी आहे की जल जीवन मिशन नावाचा एक एवढा मोठा उपक्रम देशात राबवला गेला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्याच्यानंतर आत्ताचं जे सरकार आहे ते डबल इंजिनचं सरकार असूनही ज्या पद्धतीने पाण्याची ही परिस्थिती आहे त्याला जबाबदार अर्थातच पाण्याचं नियोजन जेव्हा होतं तेव्हा सरकारने हे नियोजन का नाही केलं. आज मर बिचारी लोक एक थेंब पाण्यासाठी जीव मुठीत घेऊन राज्यात फिरत आहेत. हे खूप दुर्दैवी आहे आणि अर्थातच आजच्या राज्यकर्त्यांचं अपयश आहे. बीड मधलं जे प्रकरण आहे ना, जेव्हा 3 महिलेला मारहाण झाली, पोलीस अधीक्षकांनी धोंडी घेतली आहे त्या महिलेने, वकील महिलेने गुन्हा दाखल झालाय पण अटक अद्याप झालेली नाहीये. 2 दिवस झाले त्या प्रकरणाला. कुटुंबाच्या जीवाला धोका आहे अशी भीती व्यक्त करते आणि पोलीस प्रोटेक्शन देखील तिच्याकडनं मागते. म्हणजे बीडमध्ये नक्की काय चाललंय हा एक मोठा प्रश्नच आहे. एवढं सगळं झालं तरी बीडमध्ये बदल होताना दिसत नाही. कालच मी बीडच्या SPंची 2 केसेसबद्दल बोलले. माझ्याकडे आणखीन एक किडनॅपिंगची केस काल आली आहे. कोणाला तरी किडनॅप केलं आहे, आईवडिलांना माहिती पण नाही तो माणूस कुठे. तो एक चालक आहे, ते माझ्याकडे लोक मदतीला आले की आमच्या घरातला मुलगा जो ड्रायव्हर आहे, चालक आहे, त्याला किडनॅप करून कोणीतरी नेलंय. काल मी SPंना फोन केला तर ह्याची माहिती घेतली. म्हणजे दहशत कुणाची आहे त्या बीडमध्ये की वर्दीला पण कोणी घाबरत नाही. ह्याचा खरं तर मला असं वाटतं ह्याचं एक तातडीने अर्जंट मीटिंग ही महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री ज्यांच्यावर गृहमंत्र्यांची ही जबाबदारी आहे ते त्यांनी फार गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. संग्राम थोपटे आज पक्ष प्रवेशाची घोषणा करणार आहे. संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे असं निश्चित झालेलं आहे. खरं तर तुमच्या लोकसभेच्या जे निवडणुकीत त्यांनी मोठं काम केलं होतं, तुमचं त्यांचं काय बोलणं झालंय का? एक तर संग्रामदादांचा आज मेळावा आहे. मेळावा तर उद्या आपण कशाला ठरवायचं, त्यांनी काय ठरवलंय त्यांचा निर्णय येऊ द्या. त्यांचा निर्णय आल्यावर मी कॉमेंट करते. चर्चा आहे का, कसं बघताय? नाही, मी त्याचं कालही स्वागत केलं होतं. कुठलंही कुटुंब एक होत असेल तर अर्थातच कोणीही सुसंस्कृत व्यक्तीला आनंदच होईल.
पुण्यात ठाकरे आज- महाविकास आघाडीमध्ये येतील असं वाटतंय का तुम्हाला? बघूया ना, आत्ता तर कुटुंब एकत्र झाले, त्याचा आनंद तर साजरा करू द्या. पण ताई, काल मुख्यमंत्र्यांनी देखील स्वागत केलं, तुम्ही देखील आनंद व्यक्त केला होता. मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं, दादांनी देखील स्वागत केलं. दादा म्हणतात तुमच्या कुणाच्या एकत्र पोटात आलं दुखेल तरी जर कोणाच्या दोन परिवार एकत्र आहेत. आणि अर्थातच आनंदाची भाषिक दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटावा हीच तर भारताची संस्कृती आहे ना. आज राजू शेट्टी, महादेव जानकर, बच्चू कडू यांचा एक निर्धार मेळावा होतोय आणि विरोधी पक्षाची पेस भरून काढण्यासाठी प्रश्न मांडले जात नाहीत म्हणून आम्ही एकत्र आल्याचं म्हटलंय. तुम्ही त्यांच्या सोबत जाणार आहात का? विरोधी पक्ष एकत्र होणं गरजेचं. काल बच्चू कडूंचा मला फोनही आला होता, मी त्यांना परत केला होता, पण आमचं बोलणं होऊ शकलं नाही. काल त्यांचा फोन आला, मी केला तेव्हा ते व्यस्त होते, त्यामुळे मी आत्ताही त्यांना सकाळी प्रयत्न केला फोन करायचा. त्यांच्या काय म्हणणं आहे हे मी अर्थातच समजून घेईन आणि एका सशक्त लोकतंत्रामध्ये डायलॉग चर्चा ही झालीच पाहिजे.